नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीतून युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, एक छोटी चिमणी असते आणि ती छोटी चिमणी आपलं स्वतःचं घरटं स्वतः तयार करते आणि त्या घरट्यामध्ये आपल्या पिलांना ठेवते, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करते, त्यांचं अन्न पाणी 10 दिवसाला जाऊन मिळवते। मित्रांनो, ही छोटीशी गोष्ट आहे, ते चिमणीला कळते आणि ही छोटी गोष्ट चिमणीला कळते पण माणसाला कळत नाही। पण चिमणी घरटं तयार करते, स्वतःच्या मुलाची व्यवस्था करते, हे जेवढं त्रिवार सत्य आहे ती गोष्ट आपल्या उभ्या आयुष्यामध्ये या उभ्या माणसाला कळत नाही। आज आपले आई वडील आहेत, त्यांची सेवा करण्याचं काम आपलं कर्तव्य असतं, हे परम कर्तव्य असतं। तरी सुद्धा काही लोक तो किंवा ती किंवा तो सज्जन व्यक्ती की सौ कांता आपल्या आई वडिलांची सेवा त्या पद्धतीने करत नाही। आज जर त्या लोकांनी जर अशी सेवा केली असती तर आजचे मुलं किंवा आजचे काही मुलं आपल्या आई वडिलांसाठी अनाथ आश्रम किंवा रुद्र आश्रम मध्ये नेऊन सोडलं नसतं। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये असे एक आख्याता आहे, असे एक म्हण आहे की पुंडलिका भेटी आला विठ्ठल, तरी त्या पुंडलिकाला विठ्ठलाला भेटण्यासाठी वेळ नव्हता। विठ्ठल हा भगवंत होता, तरी सुद्धा तो पुंडलिक त्या विठ्ठलाला म्हणतो, बाबा तू कोण असशील, ही वीट घे, विटेवर उभा राहा, पण मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो। असा हा महाराष्ट्र आपला असताना, आपला हा देश असा असताना आज आपल्या देशामध्ये आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये ठेवतात, अनाथ आश्रम मध्ये ठेवतात, पेनगेस्ट म्हणून ठेवतात। ही भूमिका आपण कुठे तर बदलली पाहिजे। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, ही चिमणी, ह्या चिमणीची मुलं जे आहेत ते मुलं जेव्हा मोठे होतात किंवा पिलं जेव्हा मोठे होतात त्या मूळ चिमणीच्या घरट्यामध्ये जात नाहीत, ते स्वतंत्र दुसरं घरटं तयार करतात। पण आजचे मुलं आपल्या आई वडिलाचा 1 BHK 2 BHK घेतात आणि आपल्या आई वडिलाला रुद्राश्रम मध्ये पाठवतात। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला एवढा पसरवायचा आहे की समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीमधली भावना जागृत झाली पाहिजे, त्यातली चेतना जागृत झाली पाहिजे, माणुसकी जागृत झाली पाहिजे, असं मला वाटतंय। तर मित्रांनो, आपल्या आई वडिलाची काळजी घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून रुद्राश्रम शंका कमी झाली पाहिजे, अनाथ आश्रम शंका कमी झाली पाहिजे, असं मला इथं सांगायचं आहे। नमस्कार।